अजून सत्यनारायणाची पूजा जर त्यांनी मंत्र जर म्हटले असते म्हणतात येते ठीक नाही, पण लिखाण करता येत नाही. एवढी स्पीड पाठपाठांतराची आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळा गुण आहे. आमच्या रामारे महाराज त्यांचाही पाठपाठांतर बाबुराव महाराजांचा महात्म्यांचा त्यांना सहवास लाभला. आदरणीय आमचे अंगण महाराज मोरे ठीक नाही, जुना जुगारीचे नाणे. मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये जुन्या मंडळीला ज्यांना कोणी गायण्याच्या बाबतीत आधार नव्हता तेव्हा सगळ्यांना आधार यांनी दिला. इंगळे महाराज असतील ठीक नाही, राऊत महाराज असतील, या मंडळीला आधार अंगण महाराज मोरे आहेत. त्याचबरोबर आदरणीय आबा आहेत ठीक नाही, आणि आपल्या मठाची विश्वस्त आणि प्रामाणिकपणे हे काम करतात. आणि मी मागच्या वेळेस म्हणून गेलं की मला लिस्टीनं यायचं, इथं सगळं पाहायचं आणि परत निघून जायचं, एवढं सोपं नसतं. बरं ते काही रिकाम्या पिशवीने नाही, थोडं भरून आणायचं, भरून जायचं, सगळ्या दृष्टीने असते. पण इष्टीने येतात, इष्टीने जातात. आदरणीय आमचे विलास भाऊ त्यांची उपस्थिती आहे. आमचे सर आमचे सगळे त्यांचा सहकारी एकनाथ महाराज संत विद्यालयाचे सगळे अध्यापक वर्ग, त्याचबरोबर आमचे चांगले आपल्या परंपरेमध्ये अत्यंत उत्कृष्ट किरदार करणारे आदरणीय रणजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी आहेत, तुळशी महाराज मावशी आहेत, आमचे गणेश महाराज हावळे. दिंडी सुरू करत असताना माझ्या पाठीमागा चाललंच पाहिजे आणि दिंडी एक किंचितही सोडत नाही असे आदरणीय आमचे वैजनाथ महाराजांचे आणि खूप निष्ठेने सेवा करणारे अनेक महाराज करायचे ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर खोसे महाराज ठीक आहे, ज्यांची पदोन्नती झालेली आहे पण अजून एका दृष्टीमध्ये झालेली नाही त्यांची नाही. कृष्णा महाराज ते सध्या एका पायावर उभा आहे ठीक आहे, तुम्ही एक पाय रवलाय चांगला नोकरीच्या दृष्टीनं, एका पायाने अजून ते अधुरे आहेत. आदरणीय आमचे सासुरेकर महाराज आदेश ते उपस्थित आहेत, फुले महाराज उपस्थित आहेत, पांडुरंग महाराज त्यांची उपस्थिती आहे. सगळ्यांचे नावं घेणं आता काही गुड्डू महाराज आहेत, दिनेश महाराज ते उपस्थित आहेत. आमचे विशाल महाराज तांदळे, बाळकृष्ण महाराज आहेत, कृष्णा महाराज, यादव महाराज सगळ्या गुण संपन्न आहेत. आमचे गणेश महाराज असले काल कीर्तन केलं. आदरणीय आमचे सत्यपूरचे मंडळी आहेत, गणेश महाराज आहेत, रुद्रश्री तुंबरेकर, मोकाशी महाराज ठीक नाही, लहू महाराज आणि आमचे वारकरी सगळे टाळकरी मंडळी, चौकदारी मंडळी आणि गंगाचे योगेश महाराज सगळ्यांचे नाव घेऊ. सगळ्यांचे हे सगळे मंडळी वारकरी आहेत ठीक नाही, माऊली या सर्वांच्याच आणि हे नियोजन करणारे आमचे विशाल महाराज आहेत. सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्यांच्याच समोर आपण चिंतन सभा भगवत चिंतन समर्पित करत असताना आज गुरुनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे ठीक आहे. प्रत्येकाचा का आहे मला वाटतं गुरुवर्य सुदाम बाबांनी ठीक आहे रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म साजरा केला आणि आपलं प्राणोत्क्रम भगवान प्रभू रामचंद्राच्या विग्रहामध्ये काय केलं, लीन केलं. हे साजरा हा पर्वकाळ किंवा नामवाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी दरीला मणी विठ्ठल याने बाबाने तो काळ सार्थकी केला. मला वाटतं आषाढीला ठीक नाही, आषाढी झाली पण आषाढीला आपल्याला जाता आलं नाही ठीक नाही. काही शरीराच्या व्याधी आणि त्याला कोणी आपण नाकारू शकत नाही म्हणून त्या शुगरच्या मुळे त्यांना पायाला विकार असताना आपल्याला वारीला जाता येत नाही आणि म्हणून नंतर त्यांनी 2-3 दिवस त्यांनी अन्न सेवन केलं नाही. पण चतुर्दशी दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आधीच आपला देह परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. आजचा दिवस आदरणीय नाथ महाराजांचा आहे. म्हणून मी काल कुठेतरी म्हटलो की एकनाथ महाराजांनी आषाढी झाल्या एकादशी झाल्यानंतर प्राणोत्क्रमण केलं आणि गुरु रामारे बाबांनी कार्तिकीची वारीचा ज्ञानोबाराचा सोहळा झाला मग प्राणोत्क्रमण केलं. प्रत्येकाचे वेगळे आज ज्यांचे पुण्यतिथी आहेत वैकुंठवासी प्राप्तस्मरणे मामासाहेब दांडेकर त्यांची ही पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर लक्ष्मणबा इगतपुरीकर त्यांची आज पुण्यतिथी आहे. अशा सकल संत महात्म्यांच्या पुण्यतिथीचा हा पर्वकाळ आणि त्यामध्ये चिंतन सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामध्ये आज जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग घेतलेला आहे आणि या अभंगातून तुकोबा यांनी परमात्म्याचं दर्शन आम्हाला झालं आणि परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर आलेली अनुभूती आणि दिलेली प्रतिक्रिया महाराज या अभंगातून काय केली प्रतिपादन केलेली आहे. ऐका, या जगतामध्ये 4 प्रकारचे रूप आहेत. पहिलं रूप आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार, तिसरा आहे सगुण साकार आणि चौथा आहे आर्य रूप. असे 4 प्रकारचे रूप आहेत. निर्गुण निराकार
निर्गुण असणारं तत्व आहे या जगतामध्ये सगळ्यांच्या